पगार खूप चांगला आहे, मेहनती तुम्ही खूप चांगली करताय, पण तरीही आपल्याला दुसऱ्या महिन्याच्या पगाराची वाट बघावी लागते. असं तुमच्या बाबतीत पण होतंय का? तर मग जाणून घेणार आहोत की आपण समस्या नेमकी आहे कशात. कदाचित ही समस्या तुमच्या इन्कममध्ये नाही आहे, तर फायनान्शियल हॅबिट्समध्ये. आज आपण जाणणार आहोत अशा कोणत्या फायनान्शियल चुका आहेत ज्या आपल्या वेल्थ क्रिएशनमध्ये येतात. नमस्कार, मी आहे शुभांगी नावडकर आणि आपण कोश शुभांगी या चॅनलवरती पर्सनल फायनान्स, मनी मॅनेजमेंट, मनी माइंडसेट आणि शिवाय हाऊ टू इन्व्हेस्ट, हाऊ टू ग्रो मनी याबद्दल बोलत असतो. आता आपला हा चॅनल फक्त एज्युकेशन पर्पज आहे, एवढं सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि तुम्हाला कोणतीही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की मला विचारू शकता. शिवाय जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून टाका आणि शेअर करा तुमच्या बहिणीला, भावाला, मित्राला, मैत्रिणीला, ज्यांना तुम्हाला असं वाटते की पर्सनल फायनान्स शिकायला हवं. कारण सोप्या भाषेत पर्सनल फायनान्स शिकवणं ही खूप गरज आहे. कारण आपल्याला फायनान्सविषयी बरेचसे व्हिडिओ मिळतील, पण कदाचित ते थोडेसे हार्ड भाषेत असतात आणि त्याच्यामुळे आपण तिच्याकडे बघण्याचा प्रयत्नच करत नाही. तर जाणून घेणार आहोत ज्या 7 चुका आहेत ते मिडल क्लासमध्ये केल्या जातात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या चुका दाखवणं म्हणजे कुणाच्याही चुका दाखवण्यासाठी या चुका नाहीत, तर आपण त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे आणि आपल्यामध्ये जर चुकून अशी होत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे, म्हणून आपण याच्यावर चर्चा करत आहोत. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या 7 फायनान्शियल मिस्टेक्स आहे जो प्रत्येक मिडल क्लास माणूस करतो. नंबर 1 आहे, इन्कम वाढली की लाईफस्टाईल वाढवतो. म्हणजे बघा, जर एखाद्याला पहिल्यांदा 20,000 पगार आहे तर त्याचं त्या 20,000 पगारामध्ये व्यवस्थित भागत असतं, पण जेव्हा त्याला 40,000 पगार होतो तेव्हा तो 40,000 पगार सुद्धा त्याला पुरत नाही. असं का होतं? आपला पगार वाढला की आपण आपली लाईफस्टाईल थोडीशी वाढवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे उंचावण्याचा प्रयत्न करतो. आणि मग अशा वेळी थोडेसे महागडे फोन घेणं, महागडे क्लोथ्स वापरणं किंवा ट्रॅव्हलिंगसाठी असेल किंवा हॉटेलिंग करणं, या सगळ्या गोष्टी चालू होतात. आता करायचं नाही असा विषय नाही, पण लक्षात घ्या, पहिल्यांदा आपला फोकस असा असला पाहिजे की आपली जी फायनान्शियल कंडिशन आहे ती व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि नंतर मग तुम्ही हा खर्च वाढवला तरी चालणार आहे, पण त्याच्यासाठी अगोदर आपला जो इन्कम आहे त्याच्यामधून आपले जो बजेटिंग आहे तो पार्ट करून किती अमाऊंट आपण वापरतो, किती आपण खर्च करायचे आहे, कशावर, नीडवर किती खर्च करायचे आहे, वॉन्टवर किती खर्च करायचे आहे आणि आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये किती टाकायचे आहे, या सगळ्याची चर्चा आपण व्हिडिओमध्ये केलेली आहे. तर तो बजेटिंगचा जो व्हिडिओ आहे तो एकदा पुन्हा जाऊन बघा आणि तशा पद्धतीने आपल्याला त्या पैशाचं मॅनेजमेंट करायचं आहे. पण बऱ्याच वेळा आपण काय करतो, लाईफस्टाईल थोडीशी उंचावली की हॉटेलिंगला गेलं सहज खर्च कुठला, मग नाहीतर मग EMI वर आपण वस्तू घ्यायला सुरुवात करतो. अशा पद्धतीनं आपण काय करतो, आपला पगार वाढला की आपण लगेच लाईफस्टाईल उंचावतो. पण असं न करता पगार वाढला तरी थोडं थांबा, आपला स्वतःचा सिक्युअर एक असा फंड तयार करून ठेवा आणि नंतर मग स्वतःची लाईफस्टाईल हळूहळू वाढवायला सुरुवात करा. कारण तुम्ही जर पटकन श्रीमंत दिसायला जाल, पटकन मोठे व्हायला जाल, तर याच्यामुळे तुमचा बॅकलॉग खूप मोठा तयार होईल, तो भरून काढणं तुम्हाला शक्य होणार नाही. आता दुसरी जी फायनान्शियल मिस्टेक आहे ती अशी आहे की आपण फक्त सेव्हिंगवर अवलंबून राहतो की माझा पैसा अकाउंटमध्ये सेव्ह आहे म्हणजे माझं काम झालं. तर असं न करता तुम्ही म्हणजे तुम्ही जसं पैसा कमवायला सुरुवात कराल ना, तसं तुम्ही त्याला मॅनेज करायला पण शिका आणि इन्व्हेस्ट करायला पण शिका. म्हणजे कधीतरी बघू, खूप मोठी रक्कम झाली की मग इन्व्हेस्ट करू, अशा विचारामध्ये आपण राहतो आणि आपली इन्व्हेस्टिंग होत नाही. खरं तर काय होतं, रिअल इस्टेटमध्ये गुंतवायची, माझ्याकडे कुठे एवढा मोठा पैसा आहे, माझ्याकडे कुठे एवढा जास्त पैसा आहे, असा आपण विचार करतो आणि आपण पैसे गुंतवत नाही. पण त्याच्यासाठी सुद्धा बरेचसे पर्याय असू शकतात. रीट्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही थोडीफार रक्कम टाकू शकता की ज्याच्यामुळे तुमचा रिअल इस्टेटमध्ये सुद्धा पैसा जाऊ शकतो. किंवा तुम्ही छोट्या छोट्या अमाऊंटपासून सुद्धा इन्व्हेस्टिंग शिकू शकता. पण आपण काय करतो, शिकण्यापेक्षा सेव्हिंगवर जास्त भर देतो आणि त्याच्यामुळे आपल्या पैशाला इन्फ्लेशन म्हणजे महागाई बीट करू शकत नाही. आणि जी रक्कम, समजा 60% इन्फ्लेशन रेट आहे, महागाईचा दर 60%, मग जी वस्तू जर आपल्याला आज 100 रुपयाला मिळते तर पुढच्या वर्षी ती वस्तू आपल्याला 107 रुपयाला मिळणार आहे. म्हणजे झाला की नाही, आपला पैसा कमी झाला. म्हणून फक्त सेव्हिंगवर अवलंबून न राहता तुम्ही जसे कमवायला सुरुवात कराल तसा इन्व्हेस्टिंगचा सुद्धा विचार करा आणि इन्व्हेस्टिंग कुठं करायचं हा सुद्धा विचार करा. आता तिसरी जी चूक आहे ना, ती चूक अशी आहे की इन्शुरन्सलाच इन्व्हेस्टमेंट समजणं. म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना भेटलं की लोक म्हणतात, नाही नाही, मी इन्शुरन्स करून ठेवलेला आहे, माझी पॉलिसी आहे, मी इन्शुरन्स केलेला आहे. पण इन्शुरन्स
हे तुमच्या प्रोटेक्शनसाठी आहे, लक्षात घ्या. इन्शुरन्स ही इन्व्हेस्टमेंट नव्हे. तुम्हाला इन्शुरन्सवर तुम्हाला कधीच 10% 12% व्याज मिळणार नाही आहे. तुम्हाला इन्शुरन्सवर ॲव्हरेज रेटच मिळतो. आणि मग इन्शुरन्स हा तुमच्या जेव्हा तुम्ही कधी अडचणीत असाल तेव्हा तो तुम्हाला उपयोगी पडणार आहे. मग इन्शुरन्स म्हणजे अडचणीत यायचं का आणि येण्यासाठी आपण इन्शुरन्स करायचा का, म्हणजे याला इन्व्हेस्टमेंट म्हणत नाहीत. प्रॉपर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय ते शिकून घेणं गरजेचं आहे. आणि फक्त इन्शुरन्सच्या भरोशावर जर आपण बसलो तर आपला पैसा काहीच कामाचा नाही, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वॉरेन बफेट म्हणतात की पैशानं आपल्यासाठी काम केलं पाहिजे, आपण पैशासाठी काम नाही करायचं. आणि मग जर इन्व्हेस्टमेंट माहीत नसेल तर आपण काय करणार. याच्यासाठी इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेंट समजू नका. इन्शुरन्स तर आवश्यक आहेच, त्याच्यावर पण आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत, पण इन्शुरन्स बरोबर इन्व्हेस्टमेंटसुद्धा हवं आहे. आता चौथी फायनान्शियल मिस्टेक आहे एमर्जन्सी फंड न ठेवणे. मी कित्येक वेळा प्रत्येक व्हिडिओमधून म्हणत असते की तुमचा थोडाफार तरी एमर्जन्सी फंड ठेवा, जो तुम्हाला आपत्कालीन स्थितीमध्ये उपयोगी पडणार आहे. आता होतं काय माहिती आहे का, आपण काय करतो, माझी सॅलरी एवढी आहे, माझी 40,000 आहे, 20,000 मी इन्व्हेस्ट करतोय. 20,000 तुम्ही इन्व्हेस्ट करताय, इट इज व्हेरी गुड की 20,000मध्ये तुम्ही भागवताय. पण एमर्जन्सी फंड नसेल तर तुम्हाला अचानक समजा कुठली अडचण आली तर तुम्ही काय करणार आहात, तोच तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कदाचित विकावी लागू शकते, किंवा तुम्ही लोन घेणार, तुम्ही क्रेडिट कार्डवरती लोन घेणार, म्हणजे असं काहीतरी करणार की ज्याच्यामुळे काय होणार, तुमचा जो फायनान्शियल बॅलन्स तुम्ही बनवलाय तो तसा राहणार नाही. त्यासाठी सगळ्यांनी 3 महिने रादर 3 महिने किंवा 6 महिन्याचा एमर्जन्सी फंड तयारच करून ठेवा. आणि नंतर मग जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट कशी करता येईल ते बघा. पण त्याच्याबरोबर लाईफस्टाईलवर सुद्धा भर देणं गरजेचं आहे, कारण त्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 6वी मिस्टेक आहे ना ती ही की फायनान्शियल गोल्स नसणे. म्हणजे फक्त इन्व्हेस्टमेंट करायचे म्हणून मी इन्व्हेस्टमेंट करतोय, मला पैसे साठवायचेत म्हणून मी पैसे साठवतोय, मला जमीन घ्यायची आहे म्हणून मी जमीन घेतोय. बट तुमचं फायनान्शियल गोल काय, ॲट द एंड ऑफ द डे, की तुम्हाला जर मुलांच्या शिक्षणासाठी पैसा हवाय तर तुम्ही तो कशा स्वरूपात ठेवताय, मुलांच्या लग्नासाठी हवाय पैसा तो तुम्ही कशा स्वरूपात ठेवताय, तुम्हाला स्वतःला घर घ्यायचं आहे तर तो पैसा तुम्ही कसा तयार करताय, किंवा तुम्हाला स्वतःला कार घ्यायची तर तो पैसा तुम्ही कसा तयार करताय. म्हणजे अर्थात एक लॉंग टर्म गोल, शॉर्ट टर्म गोल, मिड टर्म गोल, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. की तुम्ही 4 वर्षात तुम्हाला कार घ्यायची तर हा शॉर्ट टर्म गोलमध्ये आलं की तुम्हाला ठीक आहे, किंवा 1 वर्षात तुम्हाला घर बांधायचंय, 1 वर्षात घर बांधायचं तरी पण शॉर्ट टर्ममध्ये येऊ शकतं. पण जर तुम्हाला 5 वर्षानंतर घर बांधायचं आणि तुम्ही त्याचं नियोजन जर आज करताय, आत्तापासून करायला सुरुवात करताय की मी किती रक्कम डाऊन पेमेंट करणार आहे, किती रक्कमवर मी EMI ठेवणार आहे, किंवा ती रक्कम मी कशी भरणार आहे, किंवा EMIच्या जागी मी इकडे SIP करणार आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि मराठी माणूस मला असं वाटतं कधी फायनान्शियल गोल्स बनवतच नाही, कारण मी पण अशाच बॅकग्राऊंडमधून आली की हा विचार नसतो आपल्यामध्ये आणि या गोष्टीची चर्चा पण केली जात नाही. मला तर वाटतं प्रत्येक मराठी माणसानं घरात पैशाविषयी बोला. आपल्यामध्ये खूप मिथ्स आहेत की पैशाविषयी बोललं की असं वाटतं की काहीतरी चुकीचं करतोय की काय. म्हणजे मी स्वतः शिकून मी जवळजवळ 8-9 वर्ष झाले या सगळ्या गोष्टी शिकते, पण तरीसुद्धा मोठ्याने बोललं की आपण दुसऱ्याला पटवून सांगण्या इतपत आजही मराठी फॅमिलीजमध्ये याची चर्चा केली जात नाही. तर अजूनही मी आता सगळ्यांना आवाहन करते की तुम्ही तुमच्या घरामध्ये पैशाविषयी चर्चा करा. जे गुजर मारवाडी लहानपणापासून सगळ्या गोष्टी शिकत असतात आणि आपण मात्र ह्या गोष्टी मोठं झाल्यावर, मुलगा 25 वर्षाचा झाल्यावर, नोकरी लागल्यावर नंतर सगळ्या गोष्टी शिकायला सुरुवात करतो आणि मग त्याचं त्यालाच कळत नाही की आपण काय करतोय ते. बरं, आई वडिलांना माहिती नसतं आणि त्याचं त्याला काही कळत नाही आणि झालं सगळं मुसळ केरात असं म्हटलं जातं आपल्या मराठीमध्ये, बरोबर ना. मग तसं न करता आपण जर लहानपणापासून जर छोट्या छोट्या कन्सेप्ट घरात चर्चा केल्या ना तर मला असं वाटतं की ते खूप छान होणार आहे. आणि नक्की असं मी म्हणत नाही, तुमच्यामधले काही लोक तसे करतही असतील, चर्चा करतही असतील, तुम्ही फायनान्शियल गोल्स ठरवतही असाल तर तुमचं खरंच अभिनंदन की जे लोक फायनान्शियल गोल्स ठरवतात त्यांचं. पण आपल्याला ती चूक सुधारणं खूप गरजेचं आहे. आता बघा, 7वी जी चूक आहे ना ती अशी आहे की तुम्ही मलाच प्रश्न विचाराल, SIP कशासाठी हे पर्सनल फायनान्स शिकायचं, मनी मॅनेजमेंट म्हणजे वेगळं काय असतं, इन्शुरन्स कशासाठी घ्यायचा, हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय आणि टर्म इन्शुरन्स म्हणजे काय. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि मग इथेच आपलं चुकतं की त्या आपण शिकून घेण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे 7वी मिस्टेक आहे की आपण पर्सनल फायनान्सबद्दल शिकत नाही, जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आणि जे खूप गरजेचं आहे
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पर्सनल फायनान्समध्ये मिळतात आणि फार त्याच्यासाठी एक्सपर्ट असण्याची गरज नाही आहे. तुम्ही स्वतःचा पगार कसा मॅनेज करायचा आणि माझ्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या एवढं जरी शिकलात तरी पर्सनल फायनान्स आलं. पण आपल्यामध्ये हे मिथ असतं की पर्सनल फायनान्स शिकण्यासाठी मला खूप मोठी बुद्धिमत्ता लागेल, मला खूप मोठं गणित येण्याची गरज आहे, मी खूप हुशार असण्याची गरज आहे. तर असं काहीही नसतं. पर्सनल फायनान्स शिकण्यासाठी तुम्ही कोणीही ॲव्हरेज लोकंसुद्धा पर्सनल फायनान्स शिकतात आणि बिझनेसवाले लोक एवढे मोठे होतात त्याला कारण तेच आहे. कारण ते लवकर चुकतात, भरपूर चुका करतात आणि त्या चुका दुरुस्त करून शिकत जातात. पण मला असं वाटतं की चर्चा केली, तुम्ही जर प्रयत्नपूर्वक शिकलात तर मला असं वाटतं की चुका कमी होतील आणि आपल्याला आपली वेल्थ क्रिएट करता येईल. तर मला असं वाटतं की तुम्हाला 7 चुका आपल्या समजल्या असतील की आपण काय करतो ते. आपण या चुका सुधारण्याचा प्रयत्न करूया आणि पर्सनल फायनान्स तर आपण शिकत आहोत आणि त्यासाठीच या चुका सुधारण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा कोश शुभांगी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. कारण याच्यावर मी एकदम साध्या, सोप्या भाषेत छोट्या-छोट्या गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्ही तुमच्या मुलांसोबत जरी व्हिडिओ बघितलात तरी त्या मुलांनाही समजणार आहेत. आणि लक्षात घ्या, हे कुठंतरी आपण आपल्या कुटुंबामध्ये बीज पेरू तर वटवृक्ष तयार होणार आहे. आणि याच्यासाठी आता हा व्हिडिओ मी इथपर्यंतच थांबवते. तुम्ही आत्तापर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर खूप खूप तुमचे मनापासून आभार. मग तुम्ही पर्सनल फायनान्स मनापासून शिकण्याचा प्रयत्न करताय असं मला वाटेल. धन्यवाद.